मध्ये सांगतो त्यावेळेस या गोष्टीचा काही गंध नव्हता. फील वेगळा आणि जो स्पर्श जाणवतो तो माणूस आता मी तुम्हाला सांगतो अल्टिमेट जसं होतं ना माणूस एखादा म्हणजे एक अपोजिट याच्यासोबत आपण म्हणतो मेल फिमेल हा असं की अल्टिमेट होतं. आणि आता जे मी सांगतो त्यावेळेस या गोष्टीचा काही गंध नव्हता. त्यावेळेस जस्ट पासआउट झालेला नाही लागला त्याच्यामुळे माहित नव्हतं. तर त्या गोष्टीचा अनुभव यायचा आणि मी म्हणत त्या कारण ह्या गोष्टीचं माहितीच नसल्यामुळे आपल्याला काय होतंय असं का होतंय की माझ्या मित्रांसोबत पण झालेलं आहे. आणि त्या लोकांचं असं व्हायचं मी स्वतः बघितलेलं की एक मित्र माझा चांगला फिजिकली असं स्ट्रॉंग की तो जिम मध्ये जायचा. त्यावेळेस एवढ्या ऍडव्हान्स जिम नव्हत्या तर जिम मध्ये जायचा आणि मसल्स वगैरे सगळं बेस्ट होतं. पण मी गेलो मी त्याला बघितलं त्यावेळेस त्याची जी पर्सनॅलिटी होती त्याच्यानंतर विदिन 1 किंवा 1.5 महिन्यानंतर मी जेव्हा त्याला बघायला लागलो त्यावेळेस तो एकदम म्हणजे असा त्याच्या फिजिक्स मध्ये खूप मला असं तफावत जाणवायला लागली की तो बारीक होत चाललाय. तो एन्झायटी मध्ये किंवा डिप्रेशन मध्ये किंवा तो काहीतरी विचार करतोय आणि तो त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी झोपण्यासाठी ब्रेक मध्ये तो खूप एक्साइट होतोय. त्यावेळेस त्याचं समथिंग वय असेल 21-23च्या दरम्यान सेम एज म्हणजे मी थोडा 1-2 वर्ष सवय झालेली की त्या वेळेमध्ये तो त्या जागेवरती जाणार आहे. त्याचं कधी स्ट्रेट ड्युटी लागली तो स्ट्रेट ड्युटी सोडून तो ब्रेकच घ्यायचा आणि तिथे झोपायला जायचा. आणि नंतर त्या फिजिक्स मध्ये हे व्हायला लागला तो कमकुवत व्हायला लागला तो एकदम असा वीक व्हायला लागला. आणि मग नंतर मग आम्ही ज्यावेळेस हे माझ्यासोबत जेव्हा घडलं माझ्यासोबत मी खरं सांगतो माझ्यासोबत असं घडलेलं की मी दुपारी ब्रेक होता फर्स्ट डे सेम सीन झाला माझ्यासोबत. असं मला वाटतं कोणीतरी मला मिठीत घेतलंय आणि 1-2-4 मिनिटं किंवा 5 मिनिटानंतर असं झालं की कोणीतरी मला खरंच असं पुश केलंय मला साईडला केलंय आणि मला असं जाणवलं की कोणतरी माणूस एकदम माझ्यापासून रिलीफ होऊन एकदम कुठेतरी गेला बाजूला झाला आणि गायब झाला. मी बोललो चल यार स्वप्नामध्ये असेल मी काही होतात स्वप्नामध्ये पण असं स्वप्न 1 दिवशी पडेल तुम्हाला 2 दिवशी पडेल तुम्हाला 3 दिवशी पडेल कंटिन्यू 8 दिवस स्वप्न नाही पडू शकत. 8 दिवस तुमचं झाले मी अनुभव मी ठाणलेलं जे खरं आहे की नाही हे बघायला. आणि तो असा का होतोय तो सांगत नाही आणि तो का सांगत नाही आणि तो तिथेच त्याच जागेवरती का जायला बघतोय. बरोबर या गोष्टीसाठी मी ते अनुभवण्यासाठी त्यावेळेस एकदम जोश असं की यार काहीतरी हे होता बघूया आपण काय होतं. मी फर्स्ट डे केलं सेकंड डे यार हे होत असेल स्वप्न होत असेल हे होत असेल. 8 दिवसानंतर सेम कंडिशन माझी पण व्हायला लागली. कारण तो मित्र 8 दिवसानंतर तो मग वरती जाणं त्याने सोडून दिलं. त्याला आमच्या मॅनेजरने सांगितलं की नाही तू वरती जायचं नाही तू स्ट्रेट ड्युटी कर या तर तू 3च्या नंतर ड्युटीवर आहे 3-4च्या नंतर आणि तू खालीच राहायचं तू आणि स्टाफ रूम मध्ये झोपायचं तू वरती जायचं नाही कारण तुझ्या ह्याच्यामध्ये खूप फरक वाटतो आम्हाला. कारण त्या मॅनेजरला ती गोष्ट माहिती होती सांगितलं नव्हतं पण तो सगळ्यांना खबरदारी घ्यायला सांगायचं की तिथे कोणी जायचं नाही. पण कसं असतं की कधी कधी त्याची नजर चुकून तो बिझी असेल त्यावेळेस जाऊन झोपायचं. मग कुठे रे हा तो झोपलाय तिकडे मग त्याला असं वाटायचं की तो स्टाफ रूम मध्ये जाऊन झोपला असेल वगैरे असं व्हायचं. आणि मी त्याला बघितलं त्याच्यानंतर मी बोललो नाही काहीतरी गडबड आहे म्हणून मग मी पण केलं. मी 1 दिवस 2 दिवस आणि 8 दिवसाच्या नंतर मला खरंच कळलं. आणि ते काय होतं मी तुम्हाला सांगतो की आम्हाला नंतर कळलं आमच्या बाजूला एक रेस्टॉरंट होता त्याच्या समोर हायवे आहे तो आता त्याची डेव्हलपिंग झालेली आहे फेन्सिंग पडलेली आहे. आता पूर्ण वळसा घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं. सातारा आणि पुण्याची बॉर्डर आहे ती तिथे प्रवीण लोणचं कंपनी वगैरे आहे ते आता लोकांना कळलं असेल त्या ह्याच्यामध्ये. तर त्या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झालेला आणि तिथे एक 20 वर्षाची तरुणी ऑन दी स्पॉट आउट झालेली त्या जागी. म्हणजे आमचं हॉटेल आणि शेजारचं हॉटेल याच्यामध्ये एक ठिकाण आहे की तिथे ती मुलगी तिचं डेट झालेलं आणि ती काय करायची तिची असं म्हणतात की ती मुलगी येऊन तुमच्यासोबत अल्टिमेट व्हायची आणि ती एखादा मुलगा जर कंटिन्यू तिथे जर हे करतच राहिला कंटिन्यू राहायला 1-2 महिने तर ती त्याला घेऊन जायची. आणि आमच्या आधी आमच्या हॉटेलला नाही शेजारच्या हॉटेलला 2 माणसांचं तसं झालेलं. म्हणजे दोन्ही हॉटेलमध्ये तिचा वास होता. हो हो हो. आणि ती यंगस्टरच असायची म्हणजे 25च्या आतली पोरं. आणि जी ती म्हणजे ती ऍक्सिडेंट झाली ती मेली तिचा एज काय होता काय गोष्ट त्यावेळेस बोललो ना 20 वर्ष 20 त्यावेळेस ती. आणि त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर ते दोन्ही ठिकाणी आता आम्हाला वाटतं की आमच्या सोबत असं होत असेल. नंतर आम्ही जेव्हा कारण बाजूच्या याच्याशी आमच्या नंतर मग आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो मॅचेस वगैरे व्हायच्या फ्री टाइम मध्ये तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं इथे 2 मुलांचं असं झालंय की त्यांना ती सवय लागली त्या गोष्टीची की आपल्याला
या गोष्टी अनुभवायला भेटतात, स्वप्नात का होईना अनुभवायला भेटतात, पण ते खूप खालावत गेले. आणि एकाचा तर त्याची डेथ झाली एका मुलाची, आणि दुसरा त्यांनी सावरलं स्वतःला, आणि त्याच्या मॅनेजर म्हणजे त्या टीमने त्याला सावरलं आणि त्याला पहिलेच तिथून आउट केलं. आणि मग तो जाऊन त्यांनी मेडिकल केलं, पण मेडिकलमध्ये काही एवढं काही वाटलं नाही. पण ज्यावेळेस त्यांनी काही गोष्टी बघितल्या, काही लोक बघतात त्यावेळची जी जुनी लोक होती त्यांनी बघितलं आणि सांगितलं की नाही नाही, याच्यासोबत असं असं होतंय, त्याच्यामुळे या गोष्टी झालेल्या आहेत. आणि ते तिथं त्या लोकांनी मग काय केलं, ते म्हणतात असं की ते, आणि आम्ही बघितलं त्यावेळेस तिथे काही 4-5 जण आलेली, त्यांनी पूजा वगैरे केली आणि काहीतरी केलं. ते म्हणतात की बांधी वगैरे असं काय असतं, ते आपल्याला काय माहित नव्हतं, ते केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सोडून ते आम्हाला त्यांनी पकडलं, म्हणजे आमच्या असं रेस्टॉरंटला आलं. आपण समजू शकतो का ती हवस पूर्ण करतो स्वतःची, हा हा असा विषय होता. कारण ती जस्ट काय ते तारुण्यात येता येतच ते हे झालेले. आणि हे खरंच आहे, आणि हे झालेल्या गोष्टी आहेत. आता पण काही लोक आहेत माझ्यासोबत, ते आपण त्यांना पण, ते पण कमेंट करतील आणि ते पण सांगतील ही गोष्ट खरी आहे. आणि हे माझ्यासोबत झालेलं आहे. मी असं नाही की मी कधी माझा अनुभव सांगतो की मी जे हे केलेलं आहे ते मला सोबत पण झालं, पण त्या ठिकाणी माझे नात्यामध्ये माझ्या लागायचे, ते त्यांनी मला तिथून लगेच आउट केलं की तू नको, तुला ही पण ऍडिक्शन झालेली आहे, तू घरी जा. आणि माझ्यानंतर मग ते हॉटेल पण मिनिमम 6 महिन्याच्या नंतर त्या लोकांनी सोडलं ते, आणि ते दुसरीकडे गेले. ही घडलेलं आहे, मी जे पण सांगतोय सगळं घडलेलं आहे माझ्यासोबत. मी असं कोणाचं ऐकून किंवा बोलल्यात मध्ये का तुमच्या मित्रासोबत झालेली कोणती स्टोरी होती? मित्रासोबत झालेली मीन्स हे सगळ्यांना माहिती असेल, आय थिंक ऑल ओव्हर, म्हणजे मोस्ट ऑफ मुंबईमध्ये सगळ्यांना माहिती आहेत त्या गोष्टी, जे मुंबईचे रहिवासी आहेत ना, किंवा या गोष्टी अगोदर पण यांचे इंटरव्ह्यू झाले ज्यावेळेस प्रिंट मीडिया होता, त्यावेळेस पण या गोष्टी म्हणजे फ्लॅश आउट झालेल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत लोकांनी, म्हणजे आणि प्रॉपर पेपरमध्ये पण गोष्टी आल्या. पेपरामध्ये आलेले आहेत. काही लोकांनी आता म्हणजे ही आत्ताच्या ह्याच्यामध्ये पॉडकास्ट वगैरे होतात, त्याच्यामध्ये पण काही लोकांनी सांगितलं असतील की चर्नी रोडला ब्रिजच्या इकडे एक मुलगी भेटते आणि ती सांगते की माझ्या घरी जा. प्रॉपर काय झाली प्रॉपर असं होतं की माझ्या मित्रासोबतही घडलेले आहे, त्याने मला सांगितलं, आणि मला म्हणजे आम्हाला सांगितलेलं होतं की ग्रुपमध्ये आम्ही या गोष्टी शेअर करायचो ब्रेकमध्ये वगैरे. तर त्याने सांगितलेलं, कारण तो त्या दिवसाच्या नंतर 4 दिवस आला नव्हता. आणि तो 4 दिवस का आला नव्हता, तर कसं असतं त्यावेळेस असं व्हायचं की कंपनीचे जे HR वगैरे आता आले, त्यावेळेसचे मॅनेजर्स वगैरे फोन करायचे की बाबा काय येत नाहीये. आणि 2 नंबर असायचे, एक तुमचा इमेज इमर्जन्सीसाठी एक नंबर घेतला जायचा. त्यावेळेस लँडलाईन होते, मोबाईल एवढे पॉप्युलर नव्हते. तर ते घरी फोन करायचे मग की तुमचा मुलगा 4 दिवस आला नाही, काय झालं. मग तेव्हा त्यांनी विचारलं, तेव्हा कळलेलं की त्याला आजारी होता, तो ताप वगैरे आलेला, तो आला नव्हता. 4-5 दिवसानंतर तो ज्या वेळेस आला तेव्हा त्याला विचारलं की बाबा काय झालेलं, तर तो काही सांगायच्या मनस्थितीत नव्हता. मित्रामध्ये सांगतात ना बाबा काय झालं रे, ते कसं काय झालं, तर त्याने सांगितलेलं की तो कसं होतं, आता पण ना तुम्ही जर बघितलं तर चर्चगेटचा जो एरिया, चर्चगेट आणि कुलाबा, इथली मुलं जी इंडस्ट्रीमध्ये आहेत, हॉटेल लाईन मध्ये आहेत, ती मोस्ट ऑफ ना चिल आउट करण्यासाठी इकडे जातात, चौपाटीला जातात. आणि मग त्यांच्या ट्रेनच्या हिशोबामध्ये मग तिथून निघतात ते लोक. काही लोक चर्चगेटला जातात, काही लोक मग विटीला जातात. तर त्याच्याकडे बाईक होती, आणि त्यावेळेस तो असाच म्हणजे त्याला अशी काय हुक्की यायची, तो जायचा म्हणजे असं बायकिंग करायला की बाबा मला आज फिरायचंच आहे, एवढं लवकर बंद झालं ना, मी आज जरा चौपाटीच्या राऊंड मारतो वगैरे असं करायचा होता. तो एक दिवस त्या दिवशी त्याने काय केलं की तो म्हणजे असं विचार केला की जायचं म्हणून तो जायचा. आठवड्यातून 2-3 त्याचे राऊंड असायचे. आता हे नक्की मला त्याने सांगितलं, चर्नी रोडचा जो आपण एक ब्रिज आहे, तो उतरल्याच्या नंतर तिथे त्याला असं काहीतरी जाणवलं की एक मुलगी उभी होती, थंडीचा सीन होता काहीतरी, म्हणजे जे डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबरचा पिरियड होता त्यावेळेस, आता आठवत नाही, खूप आधीची गोष्ट आहे. तर त्याने सांगितलं की आम्ही विचारलं त्याला की 4 दिवस नव्हतं, अचानक तुला ताप कसा आला, तो आमच्या समोर गेला, यार मस्त होता, आपण मस्त भेट. अरे बोलतो यार सीन असा झाला की मी गेलो, मी इथून गेल्याच्या नंतर मी घरी नाही गेलो. मी बोललो की मी चौपाटीला राऊंड मारेन मस्त आहे की, म्हणजे इथपर्यंत जाईल, विल्सन पर्यंत जाईल, आणि मग तिथून मग 2-4 राऊंड मारून मी निघून जाईल. तो म्हणतो मी कंटिन्यू 3-4 दिवस करतोय, पण त्यावेळेस मला काय म्हणजे असं कोण काय भेटलं नव्हतं. पण मग 4थ्या-5व्या दिवशी मी ज्यावेळेस गेलो ना, तर ते चन्नी रोडचा जो ब्रिज आहे चौपाटीला जो उतरतो खाली,
तिथे एक मुलगी मला भेटली, तिचं नाव वगैरे त्यांनी सांगितलं तर आता मला काय आठवत नाही. तर ती भेटली तर मी एकटीच होती आणि त्यावेळेस चौपाटीला मोस्ट ऑफ तिथल्या तिथे कोण नव्हतं. तर ती भेटली आणि तिने मला हात केलं, थांबवलं होते. मी तिला विचारलं, मॅडम काय झालंय? म्हणते ना, मला जरा इथे सोडाल का? तर बोलतो ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मला जायचंय, मला आता ऑटो म्हणजे टॅक्सी वगैरे काही भेटत नाही आहे, तर मला प्लीज इथपर्यंत सोडायला जातो. बोलतो एवढ्या रात्री मुलगी एकटीच आहे, तर बोलतो आपल्याला बरोबर वाटत नाही. आणि त्यावेळेस तिच्याकडे जॅकेट्स वगैरे काय नव्हते थंडीच्या वेळेस. तर मी तिला बोलो ठीक आहे बसा. तर आम्ही थोड्या वेळ ट्रॅव्हल केल्याच्या नंतर तिला मला असं जाणवलं की तिला थंडी लागते. तर मग मी थोडं गाडी थांबवून माझं जॅकेट तिला दिला की बोलो तू जॅकेट वेअर कर, त्याच्यानंतर मग तू मला उद्या परवा दे म्हणून. तर आम्ही गेलो तिच्या सोसायटीच्या खाली. आता ते हे पण ना आठवत, तिच्या सोसायटीच्या खाली आम्ही गाडी पार्क केली. तिने सांगितलं की मी इथे या फ्लोअरला राहते, हा माझा रूम नंबर आहे, तर तुम्ही इथे जा म्हणून, किंवा आलात तर कधी या ठिकाणी तर मला भेटा. आणि ती निघून गेली आणि मी पुढे आलो आणि बोलतो माझ्या लक्षात हे नव्हतं की यार मी तिला माझा हे दिला आणि ती दिला नव्हता, म्हणजे जॅकेट दिलेला मी तिला थंडीच्या वेळेस, तर तिने मला दिला नाही. ती म्हणाली की, आणि माझ्या पण लक्षात नाही आलं म्हणतो. तर ती गेली. तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी बोललो चला आता ड्युटीवर जाता जाता आपण तिकडूनच बाईक काढू, तिच्या घरी जाऊ आणि आपण आपलं जॅकेट घेऊन निघून जाऊ. तिने ठेवला तर असेल घरी किंवा सांगितलं असेल. तो म्हणतो मी दुसऱ्या दिवशी गेलो तिकडे, तिने सांगितलं त्या फ्लोअरला त्या रूम मध्ये गेलो, बेल नॉक केलं मी. एक लेडीजने डोर ओपन केला. तर विचारलं तिने मला, बाबा कोण तू? तर मी तिला सांगितलं की मी या नावाचा माणूस आणि रात्री तुमच्या मुलीला मी खाली सोडलेलं. बरं मग काय झालं? तो म्हणतात की नाही, तिने माझं जॅकेट घेतलेला. माझ्या नंतर लक्षात आलं, पण मी बोलो एवढ्या रात्री तुम्हाला पुन्हा का मी त्रास द्यावा? तर मी घरी गेलो आणि बोलो आता जाताना मी घेऊन जावं. तर आहे का तिने जॅकेट ठेवलेलं आहे का? तर त्याने सांगितलं की त्या लेडीच्या ना डोळ्यामध्ये पाणी आलं. ती होती समोर उभी होती, तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर मग मीच तिलाच बोललो, मॅडम माझ्याकडून काही चुकी झाली का? मी काही बोललो का? मी तर काही बोललोय पण ना, पण तुम्ही का म्हणजे का तुमच्या डोळ्यातून पाणी काढताय? तर ती म्हणजे स्तब्ध राहिली, काय बोललीच ना. 2-3 मिनिटांनंतर मी तिला बोललो, आंटी क्या हो गया? म्हणजे अर्ध्या उमरची बाई होती ती. तर म्हणतो तिने ना डोर ओपन केला, मला आतमध्ये घेतलं आणि मी आतमध्ये म्हणतो ज्यावेळेस एंटर केलं त्यावेळेस समोर मी बघितलं ना, तर ज्या मुलीला मी भेटलो त्या मुलीचा फोटो होता आणि त्या फोटोला हार होता. अरे बापरे. त्या फोटोला हार होता आणि बोलतो मी पण म्हणतो की 2-3 मिनिटं मी पण स्तब्ध राहिलो. काय करावं मला आता आपण आमच्या म्हणजे असं एकदम सांगता नाही वाटतं एकदम. त्या बाईची अवस्था बघून मला पण काय कोणाशी बोलताय, नक्कीच हेच आहे का? पण त्या फोटोमध्ये बघितल्याच्या नंतर मला नाही, मी बोललो याच मुलीला मी रात्री भेटलो. मग ते आंटी थोडी रिलॅक्स झाल्याच्या नंतर मी विचारलं, आंटी खरंच मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यासोबत प्रँक करायला नाही आलेलो आहे. खरंच मी सांगतो की मला ना ही जी फोटोमध्ये मुलगी आहे तीच मला रात्री भेटली. मी तिला इथे ड्रॉप केलं, माझं जॅकेट दिला तिला आणि मी तिला ती मला म्हणली की मी या फ्लोअरला राहते म्हणून मी तुमच्याकडे आलो ना. तुम्ही मला ओळखत ना, मी तुम्हाला ओळखत. अनोळखी माणूस कसा कोणाकडे झाला आणि डायरेक्ट ही गोष्ट बोलेल? तो म्हणतो त्या मॅडमने ना मला ना एक रूम ओपन केलं, त्या रूम मध्ये मला घेऊन गेला. बाबू म्हणजे बेटा ही माझी मुलगी आहे आणि हिचं ऍक्सिडेंट होऊन खूप वर्ष झालेली आहेत आणि तूच नाही, तुझ्या आधी पण दोघे तिघे जण येऊन गेले आणि सांगून गेले, प्लीज माझ्या मुलीला बदनाम करू नका. तो नाही आंटी, मी असं का करू? तुम्हाला ओळखतच नाही, मी का असं करू? नंतर ज्यावेळेस तिने तो रूम ओपन केला, आम्ही त्या मुलीच्या रूम मध्ये गेलो. तिने आजही म्हणतो, म्हणजे त्यावेळेस आत्ताचा नाही म्हणत, त्यावेळेस ते रूम ना ज्या मुलीचं म्हणजे त्या लोकांना कळलं की तिचा ऍक्सिडेंट मध्ये डेथ झालेलं कशामध्ये काय माहित नाही म्हणतो, पण ते रूम जसंच्या तसं ज्या दिवशी ती मुलगी सोडून गेलेली ते रूम तसंच त्या लोकांनी ठेवलेलं आहे. एक आठवण म्हणून ते ओपन नाही करत. आणि नंतर म्हणतो तिने ओपन केलं, आम्ही गेलो आणि तुम्ही विश्वास नाही करणार, माझं जॅकेट त्या रूम मध्ये होतं म्हणतो. आणि खरी गोष्ट आहे, तुमचे जर हा आपला जर कोणी बघितला तर त्यांनी जर अनुभव घेतला असेल की चर्नी रोडच्या त्या ठिकाणी त्या गोष्टी होतात. त्या मुलीचं नाव पण मला माहित नाही, त्यांनी सांगितलं त्यावेळेस की तो म्हणतो की विश्वास आपण करू शकत नाही की मी पण नाही केलं की त्या ठिकाणी माझं जॅकेट होतं.
म्हणजे आई पण त्याची जी बाई होती ती आई असेल ना ती हो आई त्या असं आई पण बघून ते पण नाही झालं असेल टेन्शन मध्ये. तिने पण केलं आणि ती बोलतो की त्याची आई मला म्हणाली की जे झालं ते ठीक आहे बेटा, तुझ्यासारखं म्हणजे असे खूप जण आमच्याकडे येऊन गेलेत, माझ्या मुलगीला बदनाम करू नका म्हणतो. आणि बदनाम करण्याचा प्रश्न नाही, पण हे झालेलं आहे आणि तुम्ही बघताय की हो ते म्हणजे माझी मुलगी आता पण अस्तित्वात आहे, तर तिला सांगा किंवा तुझी काय इच्छा असेल ते आम्हाला सांगा. तर आम्ही कसं सांगणार आणि आम्ही बरोबर असं विश्वास तरी कुठं कर, म्हणजे त्या बाईशी नाही बोललो पण आम्ही थोडी ना असं बघू ही मुलगी आम्हाला पुन्हा भेटली पाहिजे. नाही शक्य त्यावेळेस अनोळखी होतं म्हणून गोष्ट वेगळी होती. आता आपल्याला कळतं की अरे हिची तर डेट झालेली आहे, अशा मुलीला घेऊन कोण फिरणार. तर ते मग ते असं आणि ही गोष्ट खरंच आहे. आणि त्याने मग ते जॅकेट तो त्या बाईने त्याला ते जॅकेट दिलं, पण त्याने ते कधी वेअर नाही केलं. त्याने ते काहीतरी रस्त्यावरती फेकलं की कोणाला ते डोनेट केलं. तर त्याने विचार केला नाही, सॉरी डोनेट नाही केलं त्याने, त्याने ते समुद्रामध्ये टाकलं येताना. तर तो बोलतो यार मी डोनेट केलं तर कुठल्या कोणत्या माणसाला तो परत असा अनुभव होऊ नये, बरोबर आहे. म्हणून एक्सपिरियन्स होऊ नये. तर ही गोष्ट आहे आणि खरी गोष्ट आहे. आणि मी जे पण सांगितलं ते खरंच माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी आहेत आणि ही माझ्या मित्राने सांगितलेली आहे, त्याच्यासोबतही घडलेली आहे. आणि ह्या गोष्टी नंतर आम्ही ज्यावेळेस सर्च केलं ना, त्यावेळेस कळलेलं की नाही ही आहे, या गोष्टी काही लोकांसोबत घडलेल्या पण आहेत. म्हणजे आता आपल्याला सांगताना आपण मस्करीमध्ये बोलतो किंवा हसत बोलतो, पण ज्यावेळेस त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात त्यावेळेस जी आपली जी सिच्युएशन असते त्यावेळेची आणि जी कंडिशन असते आपली, जी आप एक्सपिरियन्स बीतती वेगळी ना. करण्याची ती वेगळी असते. कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि मी एक लास्ट तुम्हाला स्टोरी सांगतो जी घडलेली आहे. माझे मोठे बंधू आहेत, माझ्या मावस भाऊ माझा, पण आमचे म्हणजे आम्ही कधी भाऊ मित्र प्रमाणे आम्ही होतो. आता ते आहेत नाही आहेत. पण ते कसं असायचं, मला ज्यावेळेस आम्हाला शाळेला सुट्टी पडायची ना, तर आम्ही असा विचार करायचो यार कधी आम्ही आजोळी जातोय. राम राम कारण तिथे भाऊ लक्ष्मण. होते आणि सगळे आम्हाला सर्कलला नाही ओळखायचे का आणि आज? तिथे आम्ही नहीं मस्त हूँ, एन्जॉय करत थोड़ा होतो. तर काम आम्हाला होता असं इधर. व्हायचं की कधी एकदा आम्हाला सुट्टी पडते नाही मी आजोळी जायचो. तर भाऊ काय करायचा की आम्हाला जर उद्या न्यायचं असेल तर एक दिवस आधी आमच्याकडे यायचा. जसं होळी आली, होळीला तिकडे खेळ वगैरे खेळतात, तर तो आधीच एक दिवस आधी की त्याला सांगायचं की बाबा नाही मला एकट्याला यायला नाही जमणार, तर तो यायचा आणि तो जबरदस्ती आम्हाला घेऊन जायचा. आणि त्यावेळेस काय असायचं, मेचा सीझन होता आणि मे मध्ये ना आमच्याकडे आपल्याकडे लग्न वगैरे भरपूर होतात, तर बरोबर. तिकडे लग्न होतं. तर तो आम्हाला न्यायला आलेला. तो बोलला की एक दिवस अगोदर मी येतो, दुसऱ्या दिवशी तुम्हाला घेऊन आपण लग्नाला जाऊ. आणि मे मध्ये आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की मोस्ट ऑफ पब्लिक घराच्या बाहेर झोपते. आता त्या खाटा वगैरे आलेल्याच नाही, बाज बरोबर. वगैरे नाही, तर खाड्यामध्ये आपण अंगण ज्याला वातावरण लोक म्हणतात तसं खाड्यामध्ये खाटेवरती मस्त की हो झोपायचं. पाहिजे. एखादा कुत्रा असायचा बाजूला किंवा काय असायचं आणि मस्त आकाशाच्या खाली झोपायचो. तर किंवा ओट्यावर लोक झोपायची. आणि तिकडे गेल्याच्यानंतर भाऊ असल्याच्या नंतर आम्ही कधी घाबरलोच नाही. आम्ही अंगणामध्ये झोपलोय, आम्ही ओट्यावरती लोकांच्या झोपलो खाटेवरती, रात्रभर झोपण्याची, अरे झोप तू म्हणायचं काय टेन्शन नाही इकडे काय आणि त्यावेळेस असं नव्हतंच की काहीतरी हे असं भूताटकी वगैरे काय असेल. आपण का भीती वाटायची की अंधार असायचा, बरोबर आहे. कधी बाहेर झोपलो नव्हतो, त्या गोष्टीचा फक्त भीती वाटायची, बाकी भूताचं वगैरे नाही, कारण मी कधी मनामध्ये कधी बिंबवलंच सपाट नव्हतं. प्राण्यांचं काय हा तेच. तर मी आणि माझा भाऊ आम्ही झोपलेलो आणि रात्री 3:30 3:15च्या दरम्यान सुसूला आले त्याला. तुम्हाला चल उठ. तो उठला तो आणि तो सुचूला जात होता. मी बघितलं अरे भाऊ उठलाय. मला पण झालेली मी कंट्रोल केलेलं, मी एकट्याला भीती वाटत होते रात्रीचे. भाऊ उठला तर मी उठलो, अरे भाऊ हा बोलतो काय झालं तो बोलतो नाही अरे सुचून आले. तो बोलतो चल मी पण चालू. तर आमच्या ना अंगणाच्या समोर एक वाडी आहे. वाडी मीन्स ज्याला नारळी पोपळींची झाडं असतात त्याला आमच्याकडे वाडी म्हणतात. तर ती वाडी आहे. आमचं घर सोडलं की एक मध्ये एक घर आहे, त्याच्यानंतर रोड आणि वाडी आहे. तर आम्ही कसं होतं की अंगणात होतो म्हणून तिथेच आम्ही केलं ना. तो बोलला की आणि आमच्या शेजारचं घर म्हणजे समोरचं जे घर होतं ते बंद असायचं. तर आम्ही तिकडे जाऊन बोललो चल तिथे पुढे जाऊया, इथेच नको. तर कसं होतं वास वगैरे मारतो हो. दुसऱ्या दिवशी. तर आम्ही तिथे गेलो. आम्ही मस्त की चुजू करतो दोघी पण. लिटरली आवाज यायला लागला त्याला, मांजरीचा आवाज आला. हम्म. आणि शोधलं. खरं आहे, हा मांजरीचा आवाज 3 वेळा आला मांजरीचा, म्याव म्याव. आता कसं रात्रीच्या मांजरी पण फिरतात. शोधलं. आता आम्हाला असं वाटलं आणि त्याला मांजरीचा खूप छंद होता. अरे बोलतो अरे बोलतो, बघ मांजरीचा आवाज येत आहे का तुला. हो येतोय, असतील इथंच कुठेतरी. हो तर इथंच असते, एवढ्या रात्री पण त्या लोकांना पण हे नाही म्हणतो, अजून पण म्याव म्याव.
तिसऱ्यांदा म्याव केलं आणि चौथ्यांदा माणसाचा आवाज. दोघांनी ऐकला. आणि त्यावेळेस आम्ही ना हे करत होतो, पॅन्टीचे चेन लावत होतो आणि बक्कल बांधत होतो. त्याचं नाव घेतलं, त्याचं नाव भावाचा माझा घेऊ शकत नाही. मला ओळखलंस काय, मी कोण आहे. तो पण थंड, मी पण थंड. संवादिना खरी गोष्ट आहे. 3 वेळा मांजरीचा आवाज, चौथ्या वेळेला मला ओळखलंस काय, मी कोण आहे. आणि आम्ही दोघे पण असे शांत, तो माझ्याकडे बघतो, मी त्याच्याकडे बघतो. आणि माझी तर घाबरगुंडी उडाली. खूप छोटा होतो मी, 10-12 वर्षाचा होतो त्यावेळेस. त्याने काय केलं, मला ओळखलीस काय शब्द आला, 2 मिनिटं स्तब्ध होता. त्याने माझा हात पकडला आणि त्याने मला म्हणजे अक्षरशः म्हणजे खेचत त्यांनी मला घरात घेऊन आला. तो मला घरामध्ये कधी घेऊन आला, त्याने मला घरामध्ये आणून दार कधी लावलं ते पण मला माहित नाही. तर आम्ही दोघे बाहेर होतो, बाकी आमचे मम्मी आणि माझी भावंड सगळे आतमध्ये होते. दरवाजाला म्हणजे त्यावेळेस कसं, अरे दोघे जण झोपलेत ना, तर कडी वगैरे कशाला लावायची, तो ओपन असायचं ह्याच्यामध्ये. दरवाजाला धक्का मारला, मला आतमध्ये टाकलं, दरवाजा लावला. त्यावेळेस माझ्या आईला जाग आली, अरे काय झालं काय झालं बेटा. नाही नाही काय नाही काय नाही काय नाही. त्यांनी कडी लावली, कडी का लावतो आणि तुम्ही दोघं आतमध्ये का, तो काय नाही काय नाही झालं. आणि नंतर मग बघितली आमची दोघांची अवस्था. त्याच्यानंतर मग आम्ही थोडा वेळ शांत राहिलो. त्याने माझ्या आईने विचारलं काय झालं नक्की, तेव्हा त्यांनी सांगितलं की मावशी असं असं झालं. आणि लास्टला आम्हाला विचारलं की मला ओळखलीस काय, मी कोण आहे. आणि आम्ही दोघांनी पण आवाज ऐकला. पण आवाज त्यांनीच ऐकलेला का दोघांनी पण ऐकला? दोघांनी पण ऐकला. म्हणजे जर भास एकाला झाला असतं. आणि असं पण नाही ना, समोर कोणच नाही. आणि रात्री गावी तुम्हाला माहिती आहे 3:30 पावणे म्हणजे 3, 3:15, 4च्या दरम्यान कोणच जागा नसतं. आणि असं असतं की या गोष्टीची हे नाही, पण शांतता असते. निसर्ग सारख्या ठिकाणी गरमीमध्ये आपण बाहेर झोपतो. आणि असं नाही की मीच माझ्या अंगणात झोपलो, आमच्या गावामध्ये प्रत्येक अंगणामध्ये लोक बाहेरच झोपायचे. आणि त्यावेळेस आधार असायचा, कोण खोकतोय, कोण लवकर, हा की आपल्याला असं, अरे आजूबाजूला माझ्या आहेत ना, कशाला काय होणार. ते प्राण्यांचा फक्त सरपडणाऱ्या प्राण्यांचा इश्यू असायचा. आणि ही गोष्ट आम्हाला घडली. आता बाहेर पण ओढू शकत नाही, आता दिसतंय कोण समोर, एवढ्या रात्री कोण कोणाला शोधायला जाणार आहे. आता मग ते आम्हाला बोलते, अरे तुम्ही झोपेमध्ये काहीतरी केलं असाल. पूर्ण गाव जागा झाला असता आमच्यासाठी, आम्ही ओरडलो असतो तर, आणि आले असते. कारण फ्रेंड आमचे गाववाले हे आहेत की बाबा एखादा काही प्रॉब्लेम झाला तर सगळे येतात, सगळेजण आले असते. पण काय सांगणार आपण त्यांना. उद्या ते असं नको म्हणाला की नाही तुम्ही आमच्यासोबत बंकच करताय म्हणून, मस्करी करताय. आणि ही गोष्ट आम्ही घरात सांगितल्याच्या नंतर, मग त्यानंतर मी माझ्याच गावात, मी माझ्या मावशीच्या गावात, म्हणजे माझ्या आजोळी पण कधी बाहेर नाही झोपलो. जी गोष्ट खरी झाली, खरी आहे. तर आपण नवीन सुरुवात करतोय. प्रत्येक व्हिडिओच्या मागे आपण 3 प्रश्न विचारणार. आणि 3 प्रश्न असे विचारणार की जो आपल्यासोबत जो म्हणजे पॉडकास्ट करतोय, स्टोरी सांगतोय, त्याच्याच लाईफ बद्दल. आणि ते 3 प्रश्न असे असतील. पहिला प्रश्न असा, लाईफ म्हणजे काय, एका शब्दात सांगितलं तू काय सांगशील? जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे आता काय सांगू शकतो, ऊन पाऊस आहे. आणि प्रेम म्हणजे काय? प्रेमाला शब्द नाहीत, व्याख्या नाही आहे. लाईफ मध्ये सर्वात मोठी चुकी काय? लाईफ मध्ये चुकी असं म्हणू शकत नाही. दुसऱ्यावरती विश्वास ठेवू नका, एक्सपिरियन्स वरती विश्वास ठेवा. फक्त तुमच्या सोबत जे घडतं त्याच्यावरती विश्वास ठेवा. तर आता तू माझ्यासोबत व्हिडिओ केलीस, तुझे जे अनुभव सांगितलेस, तर आपले जे सबस्क्रायबर बोलले की जे कमेंट्स करतात, जे लाईक करतात, त्यांना काय सांगायचा प्रयत्न करशील? तुला एक म्हणजे छोटा संदेश जे तुम्ही अनुभवलास. कसं आहे, मी माझ्या सर्कलमध्ये पण आणि कोणाला पण, आता मी ज्या पोझिशनला, मी माझ्या जे ज्युनियर्स आहेत मी त्यांना पण सांगतो की मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, तर घ्यायचं की नाही घ्यायचं ते तुमचं आहे. आणि मी जेन्युइन सांगतो की माझ्यासोबत जे घडलेलं आहे आजच्या ह्याच्यामध्ये, जर या हिशोबामध्ये तुम्ही बघाल तर जसं यांचा जो शो आहे त्या हिशोबामध्ये सांगाल तर जे माझ्यासोबत घडले ते मी सांगितलंय. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की काही गोष्टी ज्यांच्यासोबत घडतात त्याच वेळेस त्यांना त्या गोष्टी खऱ्यात की खोट्यात हे कळतात. जसं मी तुम्हाला सांगतो, कोणाचाच या गोष्टीवर विश्वास नसतो की भूत आहेत. बरोबर, कोणाचाच विश्वास नसतो, माझाही नव्हता आणि आत्ताही नाही आहे. पण मी हे नाही सांगत आहे की मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. आता ते काय होतं नक्की मला पण माहित नाही. भूत जे काय तुमच्या ओरिजिनल कमेंट करून सांगतो. हा, ते पण जे घडले ते मी तुम्हाला कथन केलेलं आहे. बाकी असतात नसतात, जसं मी एक सांगू शकतो की पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह पण असते. आता एनर्जी काय आहे
ही प्रत्येकाच्या डिपेंड करते विचार श्रेणीवर Mentality वर. तुम्ही काय विचार करता त्या गोष्टीबद्दल. जसं माझं असं असतं की आमच्या लाईन मध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. काही लोक आता जे हॉटेल लाईन वाले आहेत त्यांना सांगू शकतो की गोटेगिरी करणारी लोक असतात की त्यांच्यामुळे सिनियर तुमच्यावरती विश्वास ठेवतो. मग त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे की त्याच्यातून निगेटिव्ह घ्यायचं आणि पॉझिटिव्ह काय. मग निगेटिव्ह काय आपण घेऊ शकतो की अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे की जी गोटीगिरी करतात. पॉझिटिव्ह काय की आपल्याला सिनियर आपला ह्या गोष्टी ऐकून आपल्यावरती हे करतो तर आपण ह्या गोष्टीपासून अवेअर राहायला पाहिजे, प्रिपेअर राहायला पाहिजे की अशा गोष्टी आपल्या सोबत झाल्या नाही पाहिजे. आणि कोण सिनियर जर तुमच्यावरती ओरडला तर या गोष्टी समजल्या पाहिजे की हा जर ओरडतेला निगेटिव्ह नाही घेता पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे की आपली इथे चुकी होते म्हणून आपण या गोष्टी करायला नाही पाहिजे बस. सो मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला जाऊ नका. आणि कोण नवीन असेल तरी सबस्क्राईब नक्कीच करा आणि सपोर्ट करा, जेणेकरून मी तुम्हाला अजून मोठ्या मोठ्या व्हिडिओ बोला की फनी ब्लॉग्स की तुम्हाला कोणत्या म्हणजे मिलिटरीचे पॉडकास्ट असे तुम्हाला मी नक्कीच आणेन. त्यासाठी मला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.